पुणे मनपाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मॅनेज होऊन काही तिकिटाचं वाटप करण्यात येत आहे असा गंभीर आरोप जो आहे तो शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने केलेला आहे। काही कार्यकर्ते माझ्या समोर आहेत, तुम्ही थेट आरोप केलेला आहात, काय तुमचा आरोप आहे? गेले 34 वर्ष मी शिवसेनेमध्ये काम करतोय। शिवसेनेत काम करत असताना गटपासून तर पुणे शहर समन्वयपर्यंत मी माझी मजल मारली होती। विषय असा आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये आले की ही लोक बाहेरच्या लोकांना आयात करतात आणि त्यांना तिकीट देतात। मेन म्हणजे खालचा जो तळागाळातला कार्यकर्ता तो तसंच उपेक्षित जातो। तो उपेक्षित राहिल्यामुळे त्याची वाढ खुंटते आणि मग ही लोक जर यांच्या आपण भरोसा टाकून आपण राजकारण केलं तर हे लोक आपली दखल घेत नाही। मग दखल न घेतल्यामुळे कार्यकर्ता मरतो, संपतो पूर्णपणे, त्याची फार वाट लागते। मग काय होतं, दुसरे नाही येतात, मग त्यांना माहिती आहे हा माणूस काय ऐकायचं आहे, मग असं चक्र राहतं। आता तुम्ही काही वेळापूर्वी गंभीर आरोप केलेला आहात की या सगळ्या निवडणुकीच्या तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झालेला आहे, असा गंभीर आरोप तुमचा होता। आर्थिक व्यवहार ह्याच्या अगोदर सुद्धा झालेले आहेत, हेच नाही ह्याच्या अगोदर सुद्धा झालेले आहेत। मी 1989 पासून ह्या प्रक्रियेमध्ये काम करतोय, आता नाही, मी आता आलो शिवसेना नाहीये। मग तुम्ही आता आरोप करत आहे तोच करत ना। कमर्शियल सगळे नेते कमर्शियल आलेले ते वरच्या लोक पण देत नाही अजिबात, काहीच अजिबात खोटी सगळी माहिती येतात की पुण्यामध्ये सगळं चांगलं चालले, पण पुण्यामध्ये काहीच नव्हतं। पहिली गोष्ट सगळे शिवसेना त्यांच्या पद्धतीने काम करतात, मोठे मोठे त्यांच्या पद्धतीने कामं घेतात, कामं करतात, मॅटर मारतात। कार्यकर्त्यांना तुम्ही काही देत नाही, मग कार्यकर्ता चांगला कसा? शिंदे साहेब मोठे होणार कसे? जर तुमचं चिन्ह जर प्रत्येक घरामध्ये गेलं नाही तर शिंदे साहेबांचा पक्ष वाढणार कसा वाढणार? ह्या मोठ्या नंतर मला वाढणार का? म्हणजे शिंदे साहेबांच्या पक्ष न वाढण्यासाठी हे लोक जबाबदार हो, आहेत? हेच लोक जबाबदार आहेत। कोण जबाबदार? हे तिघे जबाबदार आहेत। या निरंताई गोरे, नंतर बॉडीवरची लोक सगळी लोक जबाबदार त्याच्यावरती। हे कधी आलेत? कधी आले निरंताई? शिंदे साहेबांचा पक्ष फुटल्यानंतर 1% हे ताई आलेत, हे का आधी ना आले? आम्ही फाउंडर, आम्ही पहिल्यापासून पक्षामध्ये या, हे त्यांचं तिकीट वाचून आलेले आहेत किंवा त्यांची ती जागा वाचून आलेली, बाकी कशासाठी आलं नाही? ते उपासाठी काय ते हा, मग बाकी कशासाठी तुम्ही आलेले आहेत? मग त्या पहिल्या दिवशी यायला पाहिजे होतं शिंदे साहेब, त्या दिवशी यायला पाहिजे, द्यायचं सोडून। मग आम्ही तुम्हाला मानला असतो खरं बाई आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी गंभीर आरोप जे आहेत त्या सगळ्या शिवसैनिकांनी केलेला आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।